सुदामजी मुठभर पोहे घेऊन द्वारकेला जातात साधन भक्ती, पण मर्यादा पुरुषोत्तम शबरीच्या आश्रमात येतात ही मात्र सिद्ध भक्ती. सगळा वारकरी संप्रदाय पंढरीला जातो आषाढीला साधन भक्ती, पण पंढरीचा मालक सावता महाराजांच्या मळ्यात त्यांचं दर्शन घेण्यासाठी येतो ही मात्र सिद्ध भक्ती. ऐसा करो के घर आवे राम, मातंग ऋषींच्या मुखातली वाक्य. भिलनी परम तपस्विनी मीडवाडवर शबरी जाको नाम, गुरु मतंग के कर गई तो हे मिलेंगे राम. कब दर्शन देंगे, कब दर्शन देंगे राम परम हितकारी, रसता देखत शबरी की उमर गई सारी, रसता देखत शबरी की उमर गई सारी. ज्याचं कर्म प्रामाणिकपणे माईबाप कशाला म्हणतात स्वामी काज. आज सारे बेईमानीत लोक. आज इकडचा पुढारी तिकडे जातो, तिकडचा पुढारी इकडे येतो, इकडचे गायक तिकडे जातात, तिकडचे गायक इकडे येतात. म्हणजे तुम्ही यांच्याकडे टार्गेट करून पाहू नका. मी विरोधी देशामध्ये बोलते. इकडचा खेळाडू तिकडे जातो, तिकडचा खेळाडू इकडे येतो, इकडचा हिरो तिकडे जातो, तिकडचा हिरो इकडे येतो. त्रयस्थ देशात विरोधी देशात एकमेकाच्या हातात हात देतात, गळ्यात गळे घालतात, पण जो कधीच बेईमान होत नाही, कधी शत्रूच्या हातात हात देत नाही. विचार करा माईबा, आमच्या भारताच्या सीमेवरती फक्त 5च जवान बेईमान होऊ द्या. ते 5 जर जवान बेईमान झाले, काय कीर्तन करावं आम्ही, काय टाप आहे आमची कीर्तन करायची. सगळ्यात मोठं जर समर्पण कोणाचं असेल, आज रस्त्यावर पोलीस उभा आहे आणि सीमेवरती जवान उभा आहे, म्हणून आम्ही सुरक्षित आहोत, म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. काही लाच घेतात तो भाग वेगळा असेल, पण एकासोबत गावासोबत किडे पण रगडू नका. गावासोबत किडेही रगडले जातात. आज जवान उभा आहे भारताच्या सीमेवरती, काय वय असतं माऊली त्याचं, 25, 27, 30 वर्षाचा जवान असतो. ज्यावेळी मिलिटरीत भरती केल्या जातं त्यावेळी त्याची 1 इंच छाती आणि उंची जर कमी असेल तर त्याला रिजेक्ट केलं जातं, परत पाठवले जातं. पण परत येताना जर त्याचा अर्धच धर घरी परत येत असेल तर जन्मदात्या माईबापाने ते कसं स्वीकारावं, का स्वीकारावं. ज्यावेळी जवान सीमेवरती उभा असतो त्यावेळी तो घरातल्या 60-65 वर्षाच्या किडनी गेलेल्या म्हाताऱ्या बापाचा विचार करत नाही. तो जवान घरातल्या 55-60 वर्षाच्या कॅन्सरने ग्रस्त असलेल्या जन्मदात्या आईचा विचार करत नाही. तो जवान घरातल्या 27 वर्षाच्या तरुण बायकोचाही विचार करत नाही, की तिच्या मांडीवर असलेल्या 6 महिन्याच्या काळजाच्या तुकड्याचाही विचार करत नाही. सीमेवर कोणाचा तरी बाप शहीद होतोय म्हणून कन्यादानाला तुमचा माझा बाप जिवंत आहे. सीमेवर कुणाच्या तरी कपाळाचं कुंकू शहीद होतंय म्हणून आज तुमच्या माझ्या कपाळाला कुंकू आहे. सीमेवर कुणाच्या तरी पोटचा गोळा शहीद होतोय म्हणून आज तुमच्या माझे लेकरं जिवंत आहे. सगळ्यात मोठं समर्पण असेल तर त्या जवानाचं माईबाप. काय इच्छा असते त्या जवानाची, रक्ताच्या थारोळ्यामध्ये भर दिवाळीच्या सणाला आम्ही घरी असतो, पण भर दिवाळीच्या सणाला सीमेवरती रक्ताची होळी खेळतो. रक्ताची होळी खेळणारा, प्राणाची आहुती देणारा जवान समोर ठेवा. शास्त्रांच्या भाषेत ती आत्मसमर्पण नावाची भक्ती आणि जगद्गुरु तुकोबारायच्या भाषेत ती स्वामिकाज नावाची भक्ती. त्या जवानाला कोणत्याच देवाचं कोणतंच भजन करायची गरज नाही, ती एक प्रकारची भक्तीची. स्वामिकाज जब देश में थी दिवाली, वो खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में, जब हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे गोली. ये मैं जवान हूँ अपने, ये धन्य है उनकी जवानी, जो शहीद हुए उनकी
स्वामी काज पहिली भक्ती. दुसरी सांगितली गुरु भक्ती. शिष्य असाल तर गुरुची सेवा प्रामाणिकपणे करा. देव रुसला तर सद्गुरु मध्यस्थी करेल, पण सद्गुरु रुसला तर देवाचा बापही काही करू शकत नाही. सद्गुरु वाचवणी संसार तारक, नसेची निष्ठंक कोणी. श्री गुरु सारिका असता पाठी राका, इतरांचा लेख कोण करी. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, सद्गुरु आपकी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, सद्गुरु आपकी जय जय हो. गुरुवर की रहमत से बंदे हो, गुरुवर की रहमत से बंदे जग बंधन सब छूटे. गुरु का प्यार न रूठे, गुरु दरबार न छूटे. गुरु का प्यार न रूठे, गुरु दरबार न छूटे. गुरुवर की रहमत से बंदे हो. हल्लीचे गुरु शिष्य तर एवढे डेंजर निघालेत. आमच्या गुरूंना ना कवडीची अक्कल नाही. हे जीत पुलाखाली घातले पाहिजे, वरून पूल बांधला पाहिजे. दलिंदर कुणीकडचे? जो गुरुचा आदर करतो तो जगात आदरणीय होतो, जो गुरुला वंदन करतो तो जगात वंदनीय होतो. विठ्ठल. तिसरी भक्ती सांगितली जीवनामध्ये पितृवचन. पुत्र असाल तर जीवनामध्ये माते पित्यांची सेवा प्रामाणिकपणे करा. एक वाक्य बोलू माई बाप. एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती, ये जवानी का जज्बा है. एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती, ये जवानी का जज्बा है. पर एक माँ मर जाए तो लाखों में नहीं मिलती, ये माँ बाप की दुआ कसर है. जगात सगळं मिळेल माई बाप, पण आई वडील पुन्हा मिळणे नाही. वो कौन सी चीज है जो यहाँ पर नहीं मिलती. सब कुछ मिलता है पर माँ नहीं मिलती. ढगाड गेलेला सूर्य पुन्हा दिसू शकेल, मात्याड गेलेले माईबाप पुन्हा नाही दिसू शकत. आई काय मावशी असते, आई काय आत्या असते, आई काय चुलती असते. आई ही आई असते गड्या माझ्या दादांनो. तुम्ही श्रीमंत असाल तर जग तुमच्या मागे असेल. तुम्ही देखणे असाल, 1000 मुली तुमच्या सौंदर्यावर फिदा असतील. तुमचा आवाज गोड असेल, लोक आवाजावर प्रेम करतील. तुम्ही गोड वाजवत असताल, लोक तुमच्या हातावर प्रेम करतील. तुम्ही गोड बोलत असताल, लोक तुमच्या कीर्तनाचे कथेचे फॅन असतील. पण काहीच येत नसेल अशा मतिमंद लेकरावरती सुद्धा निस्वार्थ प्रेम करणार जगाच्या पाठीवरचे एकमेव पात्र ते म्हणजे आईचं अंतःकरण. आईच्या प्रेमामध्ये ना परत फेडच नसते. लहान होतो रे राजांनो आपण, आईची खूस ओली ठेवत होतो. कोरड्या जागी आपल्याला झोपायची आणि ओल्या जागी मात्र माय निजायची. लहान होतो आपण, आईची खूस ओली ठेवत होतो. आता मोठे झालात ना, असं एकही वाक्य बोलू नका जेणेकरून आईचे डोळे पाणावले जातील. ज्याला आईबाप कळाले त्याला वेद कळाले, ज्याला कळाला बाप त्याला कळाला विठोबा, ज्याला कळाली आई त्याला कळाली रखुमाई. तुका म्हणे माय बाप अवघे देवाचे स्वरूप, अवघे देवाचे स्वरूप, अवघे देवाचे स्वरूप. अरे तुका म्हणे माय बाप अवघे देवाचे स्वरूप, अवघे देवाचे स्वरूप, अवघे देवाचे स्वरूप. तुका म्हणे माया बाप अवघे देवाचे स्वरूप, अवघे देवाचे स्वरूप, अवघे देवाचे स्वरूप. तुका म्हणे तुका म्हणे माय बापे अवघे देवाची स्वरूपे, सकळ तीर्थांची धुरी जे का माता पितरे. फार चौफाळा टांगान काजू बदाम खाऊ घाला, ते धड तुमच्याच्यानी शक्य होणार नाही, माझ्याच्यानी शक्य होणार नाही. फक्त एक विनंती असेल, लहान होतो आपण तळ हाताच्या फोडासारखं सांभाळलं, त्यांना म्हातारपण आले. म्हातारपण हे एक प्रकारचं बालपण आहे.
त्यांच्या म्हातारपणामध्ये आता त्यांना आदर देणं हे प्रत्येक पुत्राचं कर्तव्य. आणि जेवढे कॉलेजला जाणारी महाविद्यालयीन तरुण तरुणी उपस्थित आहे, विनंती असेल माझ्या भगिनी आणि बांधवांना, आयुष्यात तुमचे काय निर्णय घ्यायचे स्वतःचे तर घ्या. स्वतःच्या पायावर उभे राहा. सायन्सला जा, मेडिकलला जा, इंजिनिअरिंगला जा. वाटेल तो निर्णय घ्या. वाटेल तसे कपडे घाला, जीनची पॅन्ट घाला. याच्या पुढे जाऊन काय सांगू? चापून चोपून शोभून दिसतील असे कपडे घाला. पण विनंती असेल माईबाप, उभ्या आयुष्यामध्ये आपल्यामुळे आपल्या बापाला शर्मीने मान खाली घालावी लागेल असं कृत्य कृपा कोणत्याही मुलांनी मुलींनी करायचं नाही. लग्नाचा निर्णय घेत असताना तरी पोरींनो बापाला डावलू नका. पळून गेलेल्या पोरीला पुन्हा जगात माहीर उरत नाही. आवडला एखादा सांगून पहा. बापाने नकार दिला, त्याच्या नकारामागे काहीतरी कारण दडलेले. तुम्ही 2च तास पाहतात तो पोरगा कॉलेजमध्ये काय करतो, पण दिवसातले 22 तास तो काय दिवे लावतो हे पाहण्याचं काम आमचा बाप करतो. 2 वर्षाच्या ओळखीसाठी 18 वर्षाच्या प्रेमाचा बळी नका ग देऊ माझ्या बहिणीनं. घरात 4थी पोरगी झाली, अख्खं घर उचलं होतं. जिला झाली तिनं 2 तास पोरगी पाहिली नाही, तिला स्तनपानही केलं नाही. आई होती आमची ती, पण 4थी पोरगी झाली तरी एकटा बाप आमच्या जन्मावर हसत होता. हे काय पाप आहे त्या बापाचं? असं काय त्या बापाकडून चुकलं? पोरी पळून जाऊन लग्न करू लागल्या. तुमच्या परिसरात नाही मला माहिती, पण आपल्याकडे एक घटना घडली ना 7, 8, 10 त्याच घटना घडतात. एखादी पळून गेली, 4-5 जणी पळूनच जातात. एखाद्याने फाशी घेतली, 4-5 जण फाशीच घेतात. एखादं औषध पिलं, 4-5 जण औषधच घेतात. एकाने उडी मारली, 4-5 जण त्याच्या मागं उडीच मारतात. भ्रांत कल्पना आहे, त्या चुकीच्या आहेत. 35 तुकडे जे करत असेल ते प्रेम नाही, ही वासना आहे. आज वासनेने आम्ही एवढे बरबटलं गेलो. प्रेम अति उच्च सरोवरातलं कमळ आहे. आज आम्ही ते चिखलामध्ये आणून टाकलं आणि वासनेलाच प्रेमाची नाव देत बसलो. चुकीच्या गोष्टी त्या. मी प्रेमाच्या विरोधात नाही, प्रेम करू नका असंही म्हणणार नाही, पण माझं एक वाक्य तुमच्या काळजात उतरून घ्या. प्रेम करा, पण आपल्या जन्मदात्या बापानं आपल्यासाठी जो वर नियोजित केला, लग्न झाल्यावर त्या नवऱ्यावर काय प्रेम करायचं तर करा. मला अपेक्षित होती टाळी तुमच्याकडून, पण आमच्याच माणसांना द्यावी लागली. लग्न झाल्यावर त्या नवऱ्यावर काय प्रेम करायचं तर करा माईबाप, पण जीवन उद्ध्वस्त करू नका. पोरीचं आयुष्यच किती माहेरी. खेड्यामध्ये 18-19 वर्षात लग्न केलं जातं तिचं. फारच आज समाज सुधारलाय. MCA, MBA, BBA करत असले, आता BSc. फार तर तिला 22, 23, 25च्या आत तिचं लग्न केलं जातं. माहेरचं आपलं आयुष्यच 25 वर्षे. कॉलेजची ही 4-5 वर्ष स्वतःला सिद्ध करण्यासाठी मिळतात. आणि ह्या 4-5 वर्षात जर तुम्ही टाइमपास नावासारख्या जर गोष्टी करत असताल तर आयुष्यभर रडायचीच पाळी आणि अंधारच आहे. यापेक्षा जीवनामध्ये काही वेगळं नाही. शिका गड्या, खूप मोठं व्हा. आपल्या बापाची मान उंच करा समाजात. पायावर उभ्या राहा. एकाचड एका पोराची लाईन बापाच्या दारात लागल्याशिवाय राहणार नाही. पण मला वाटतं पाहुण्याची रांग दारात लागण्यासाठी दादा महाराज पोरगी पण घरात लागती ना, नाही तर पाहुणे घरात पोरगी धबधब्याखाली सापडायची. चुकीच्या गोष्टी. पोरगी बापाचा स्वाभिमान असते. गावात तोच बापवर मान करून चालू शकतो ज्या बापाची पोरगी गावामध्ये फक्त एक पत्ते सांभाळा. जन्मदात्या बापाच्या आणि जन्मदात्या आईच्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे, हीच तिसरी भक्ती. पितृवचन. त्या भारतामध्ये आम्ही राहतो. आता तुम्ही हे सांगत बसू नका राम 14 वर्ष वनवासाला, नाही तर तुमचे वनवास कमी व्हायचे नाही. काळ बदललाय माईबाप. आता तिसरी भक्ती सांगितली पितृवचन, आणि 4थी भक्ती जीवनामध्ये सांगितली सेवापती. पत्नी असाल तर पतीची सेवा. 4थी भक्ती नंतर सांगते. एकदा मोठ्या प्रेमाने हात वरती घ्या, संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन घेऊया. इथं पंगत असते का कीर्तनाच्या आधी? मग त्याचा परिणाम मला लगेच जाणवायला आल्यानंतरच जाणवला. पण मला वाटलं कसं म्हणावं. इथून पुढे कीर्तन करून मग पंक्ती ठेवी जा. तरी सर्वांनी हात वरती घ्या. जी बाई हात वरती घेणार नाही, बाकीचे म्हणतील आपले लग्नच नाही. तुम्हाला अशा आगाव बायका भेटत्यांना. हातावरी घेतले तर मग चांगल्या बायका भेटत्या. थोडा मोकळा आवाज द्या. सर्वांनी हात वरती घ्या. वडा खालचे, वडावरचे, अंधारातले, कुंधारातले, जे रोज येते ते, येणारे लिहू देत नाहीत ते, जे आजच आले ते. मी एक भजन म्हणते, माझ्या पाठीमागे सर्वांनी म्हणा. बोला घरीचे नाम, बोला घरीचे नाम, विठ्ठल
म्हणायचे म्हणा विठ्ठल 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 थोडा आवाज कमी मागे उभा विठ्ठल पुढे उभा विठ्ठल टाळी वाजवा माई बाप म्हणा गाड्या मागे उभा विठ्ठल पुढे उभा विठ्ठल दणक्यात विठ्ठल 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 पुरुष मंडळीकडचे पांडुरंग 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 जो म्हणणार नाही त्याला त्याच्या बायकोची शपथ ज्ञानोबाच्या विठ्ठला तुकोबाच्या विठ्ठला म्हणा वा जनाईच्या विठ्ठला मुक्ताईच्या विठ्ठला वा विठ्ठल 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 म्हणा ना पांडुरंग 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 बोला हरी जय नाथ पांडुरंगा बोला जय नाथ विठ्ठल पांडुरंग बोला पांडुरंग बोला हरी जय आणखी विठोबा रखुमाई राहिले विठोबा रखुमाई टाळ्यांचा आवाज येऊ द्या टाळ्यांचा ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती चौथी भक्ती आपल्या समोर ठेवते वाणीला पूर्ण विराम देते कारण लाईट गेल्यावर आकडे टाकून किती बी लाईट लावली तरी बिल काही येत नाही मीटर काही जळत नाही जीवनात पत्नी असाल शास्त्रात गीता ममतेत माता आणि पातिव्रत्यामध्ये सीता यांना तोड नाही भारताने तर स्त्रीसाठी नियम घालून दिला भारतीय स्त्री एवढी पवित्र आहे किती पतिव्रताच आहे भारतातील प्रत्येक पुरुष हा मर्यादा पुरुषोत्तमच आहे किती पापी पुरुषाने भारतीय नारीचं दर्शन घ्यावं पावन आणि पवित्र व्हावं एवढी भारतीय नारी पवित्र सांगितली तुका म्हणे पतिव्रता जिची देवावरी सत्ता जी नवऱ्याशी प्रामाणिकपणे राहते ती बाई पंढरीच्या मालकाला सुद्धा आवडते आयुष्यभर जर प्रामाणिकपणे राहिली तिला कोणत्याच देवाचं कोणतंच भजन करायची गरज नाही ती एक प्रकारची भक्तीच आहे ईश्वर भक्तीच आहे शास्त्राने नारीसाठी नियम घालून दिला की आयुष्यभर तिने तिच्या पतीशी प्रामाणिकपणे राहावं एक वाक्य बोलू माईबा पतीची सेवा केली तर कोणत्या देवाची भक्ती करायची गरज नाही पण जी बायको आपल्या नवऱ्याला अंधारात ठेवून कपटाने वागत असेल 28 नरका जागा नाही त्या पापिनीला 28 नरका जागा नाही पण नवऱ्याची भक्ती जर केली तर देवावरी सुद्धा तिची सत्ता आहे बाईने आयुष्यभर नवऱ्याशी प्रामाणिकपणे राहावं ही नारीची आचारसंहिता आहे आता ऐका ना तुम्ही पुरुषाने आयुष्यभर आपल्या धर्मपत्नीचा सन्मान करणं आणि त्याने तिच्याशी प्रामाणिकपणे राहणं ही पुरुष मंडळीची आचारसंहिता आहे आता वाजवा टाळी दोघांनी एकमेकांशी आयुष्यभर प्रामाणिकपणे राहावं दोघांसाठी शास्त्राने घालून दिलेला नियम आहे माईबा दुसरा विवाह शासनाला मान्य असेल शास्त्राला नाही आणि शास्त्रातून शासनाचा जन्म आहे शासनातून शास्त्राचा जन्म नाही शास्त्राने आपल्याला भांडायचा अधिकार दिला पण कपट करायचा अधिकार नाही ग दिला मातांनो भांडायचा दिला म्हणजे दिला नसता तरी आम्ही भांडल्याशिवाय काय राहिलो असतो का उन्हाळ्यात मी एक पोस्ट वाचली महिला मंडळीला 15 आईस्क्रीम खाऊन थंडावा मिळत नाही नवऱ्याला एका भांडणात त्यांचं डोकं शांत होत एकदा काय झालं एक नवरा घरी आला
माग पुढं पाहिलं, सनसनीत बायकोच्या त्याने अशी निबर कानाखाली वाजवली. इतकी हळूच नाही दिली, इतकी हळू का, अशी सनसनीत कानाखाली लावली हंगाशी. ती म्हणे का हो, माझं काही चुकलं नाही, काही भांडणं झाले नाही, तुम्ही अचानक मला येऊन कस काय मारलं? तो म्हणे अगं वेडी आहेस का तू, जिथं प्रेम असतं तिथं तर हानमार होती, तुझ्यावर प्रेम आहे माझं म्हणून मारलं तुला मी. ती म्हणे असं होय. तिनं बांगड्या माग सारल्या, कमराला पदर खावला, 10-5 फटके 10-5 लाटणे. ती म्हणे तुम्हाला काय वाटलं पप्पाचे पप्पा, माझं काही तुमच्यावर प्रेम नाही का? हे फक्त ऐकायचं, घरी घेऊन अजिबात जायचं नाही. विठ्ठल शास्त्राने भांडायचा अधिकार दिला, पण कपट करायचा अधिकार नाही दिला. निदान घरात 8 दिवसातून एकदा तरी भांडणं झाली पाहिजे. निदान माय समोर सारी काय मारुती रायच आणून बसली का काय, मला कळ ना काही. सप्ता मारुती रायाच पण करणारे मारुती राय नाही. विठ्ठल 8 दिवसातून एकदा तरी भांडणं झाली पाहिजे. ह्या करीत नसले तर तुम्ही करायचे, अशी चेष्टा करायची निदान, पण भांडणं लागली पाहिजे. चेष्टा अशी करायची पण ती जिरवीत आली पाहिजे, रट्टे खायची पाळी नाही आली पाहिजे. चेष्टा करायची 8 दिवसातून एकदा. प्रेमाचे भांडणं व्हावेत मायबाप, अधिकार येतो आपला भांडायचा. एक स्त्री तिच्या पतीला भांडू लागली, प्रेमाचं भांडण असावं. माझ्याकडे सगळं माझं असताना अधिकार मात्र तुझा. नारी जाती इतकं समर्पण कोणाचं नाही मायबाप जगात. केस माझी वेणी तुझ्या नावाची, भांग माझा सिंदूर तुझ्या नावाचा, कपाळ माझं कुंकू तुझ्या नावाचं, नाक माझं नथ तुझ्या नावाची, हात माझे पाटल्या तुझ्या नावाच्या, पाय माझे जोडवे तुझ्या नावाचे, पोट माझं गर्भ तुझ्या नावाचा. दर्शन घेते मी, आशीर्वाद मात्र मिळतो तुला. सौभाग्यवती, माझ्याकडे सगळं माझं असताना अधिकार मात्र तुझा. माझ्याकडे एवढं आहे रे तुझ्या नावाचं, माझ्याकडे एवढं आहे रे तुझ्या नावाचं. सांग तुझ्याकडे काय आहे माझ्या नावाचं. इथं एवढ्या मातृशक्ती बसलेत, आम्ही पुराव्यानिशी सांगून देऊ शकतो की आमचं लग्न झालंय, आम्ही विवाहित आहोत म्हणून. तुमच्याकडे काय पुरावा आहे तुमचे लग्न झालेत म्हणून? आधार कार्ड ते बी आम्ही जप्त केलं तर सारं डिपॉझिट जप्त होतं तुमचं. आधार कार्ड ते बी आमचं. आमच्या इतका त्याग आहे तुमचा, कबूल तरी व्हा ना निदान. आमच्या इतका त्याग आहे तुमचा. सकाळी पहाटे उठायचं यांनी, साडा समर्जन, घासपूस, किचन घासणं, स्नान करणं, देवपूजा करणं. पुरुष मंडळी उठत आहेत, म्हसोबांनी दगडावर जाऊन उभे राहतात. अजूनही खेड्यामध्ये गरम पाण्याच्या गार पाण्याच्या तुट्ट्या नाहीत. आंघोळ झाली की टावेल आम्हालाच द्यावं लागेल ना, तो आमच्या बापानं तुमच्या पदरात आम्हाला घातलं. आंघोळ करता म्हणजे आमच्यावर उपकारच येतो. सकाळचा नाश्ता, जेवण, दुपारचा स्वयंपाक, संध्याकाळचा स्वयंपाक, कपडे धुणं, इस्ताऱ्या करून कपाटात ठेवणं, कोण करतं हे सगळं? रात्री सगळं आवरून, खडी उकडी, दळणं काढणं, शेतातलं गुरांचं ढोरांचं सगळं करून रात्री उशिरा झोपायचं तिने. पहाटे मात्र सगळ्यात उठायचं तिने. आधी कीर्तनाला आल्यावर सुद्धा आमची संख्या जास्त असते. तुम्हाला काय घरचं आवरून यायचं असतं का? बरं, आल्यानंतर शिस्तीत ह्याच बसतात, कारण रांगणी मी मुंग्यांचीच असते. मी पुढचं काहीच बोलले नाही. विठ्ठल इमानदारीनं सांगायचं, कंपेअर मी नंतर करेल, पण आमच्या इतका त्याग आहे कोणाचा? आमच्या इतका नाही ना. म्हणून विनंती असेल, आजपासून आपापल्या धर्मपत्नीचा कोणी अपमान करायचा 4 चौघात, एकटीला तिला हाना. एकटी असेल खोलीत कोंडून हाना. 4 चौघामध्ये तिचा कधी अपमान करायचा म्हणजे आतापर्यंत करीत होती, कबूल तरी झाली. आपल्या धर्मपत्नीचा अपमान करायचा, खालचे बिन स्टेजवरचे बिन, उभे राहिलेले बिन, खाली बसलेले बिन. या उलट आपापल्या धर्मपत्नीचं प्रत्येकाने कौतुक करायचं. आज घरामध्ये वाद का आहेत? कौतुक कमी आहे. भांडणं कमी व्हावे असं वाटत असेल, कौतुकाची सवय लावा. विठ्ठल पूर्वी बैलगाड्या कुरकुरायला लागल्या की शेतकरी काय करायचे? आज सगळी कुरकुर आमच्या नात्यात सुद्धा आहे.
एवढी कुरकुर 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 कुरकुर. आमची कुरकुर पाहून एका कंपनीने त्याचे कुरकुरे बनवले. गाडीची कुरकुर जर चालू झाली, शेतकरी काय करायचे? तुम्ही इकून टाकले साऱ्यांनी. कमाल आहे गाड्याकरी. वंगण घातलं जायचं. चाकाची कुरकुर कमी व्हायची, बैलाचं ओझं कमी व्हायचं. आज मला नवल लागते, आज बैल ठेवले नाही, सगळी शेती आधुनिक शेती ट्रॅक्टरने. फक्त मेहरबानी एवढी करा, पोळ्याला बैल सोडून फक्त ट्रॅक्टर गावात मिरू नका. विठ्ठल आज एवढी कुरकुर कुरकुर कुरकुर. गाडीची कुरकुर कमी करण्यासाठी जसं वंगण घालणं गरजेचं आहे, नाते संबंधातली कुरकुर कमी करण्यासाठी त्याच्यात प्रेमाचं वंगण घालणं सुद्धा गरजेचं आहे. प्रेमाचं वंगण कमी पडते. एकदा काय झालं, तुम्ही अजूनही मला फ्रेश दिसना, थांबते मी आता. एकदा काय झालं, सिंहाच्या वराती पुढे उंदीर नाचू लागला. उंदीर इतका नाचत होता, खाली पडू पडू नाचत होता, कपडे झटकायचा, पुन्हा बजाव. गाणे बंद झाले गाणे, उंदीर जनरेटरच्या आवाजावर नाचत होता. त्या सिंहाला शंका आली, लग्न माझं काय ह्याचं, लग्न माझं नाचतो हा. त्या सिंहाला शंका आली, एक तर याची झाली नसावी, नाही तर एक तर याला रात्री जास्त झाली असावी. काय पुन्हा तेच का विचार तुमचे? अरे बाई झोप, झाली नसावी, नाही तर जास्त झाली असावी. बेचैन झाला, बेचैन होऊन उंदराला विचारलं, का रे उंदरा, लग्न माझं नाचत होतो, तू का नाचतोस? त्या उंदराने उत्तर दिलं, मित्र, आज माझ्या इतका आनंद दुसऱ्या कुणालाच झाला नाही. कारण उद्यापासून तू सुद्धा आमच्याच पार्टीत येणार आहेस. कारण लग्नाच्या आधी मी सुद्धा डरकाळेच फोडीत होतो. ती गल्लीतली म्हातारी सांगत असते, भाऊ तुझा बापही गल्लीत उभारून गप्पा आणायचा, कधी हळदीला जायच्या आधी. तो भांडे टेपून तू टेम्पोतून सोडायच्यात वाईली निघला, तू टेम्पो सगळं सासरवाडीला जाशील. विठ्ठल ज्या घरात कौतुक कमी तिथंच भांडणं जास्त आहे. कौतुकाची सवय लावा, भांडणं होणार नाही. घरी गेल्यानंतर तिसऱ्या घासाला तरी बायकोच्या स्वयंपाकाचं कौतुक झालंच पाहिजे. वा पप्पीची आई, काय वांग्याचं भरीत केलंस तू, असं हॉटेलमध्ये सुद्धा होत नाही. हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर टीप देतात ना तुम्ही, घरी टीप मागितली जाते का? आजच्या कीर्तनातून टीप म्हणून लक्षात तरी घ्या गड्या. घरी गेल्यानंतर पहिलं विचारायचं, पण भाजी तूच बनवली का? उसनवारी असली तर घोटाळा व्हायचा रिकामा. कळेल हळूहळू तुम्हाला आता. तिसऱ्या घासाला तरी कौतुक झालं पाहिजे. वा पप्पीची आई, काय आलूची भाजी झाली. आलू म्हणजे काहीच्या ताटात आणि काहीच्या डोक्यात, फक्त फरक एवढा आहे. वा पप्पीची आई, काय पनीरची भाजी झाली, तिच्यात केस का निघाणार, ती खरट का होईना, पण कौतुक करायला शिकायला माईबाप. घरात कौतुक होतं. पतीने पत्नीचं कौतुक करावं आणि पत्नीने पतीचं कौतुक करावं. चौथी भक्ती जीवनामध्ये सांगितली. सेवापती, जीवनात कर्म प्रामाणिकपणे झालं. पुढच्या तीनही चरणाचा अर्थ सरळ सरळ सांगते, भैरवी घेऊया. जीवनात कर्म प्रामाणिकपणे झालं, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. आणखी कोणती सेवा विष्णूची? सत्य बोली मुखे, हेची विष्णूची महापूजा. दुःखवी अनेकांच्या दुःखी, हेची विष्णूची महापूजा. काहू तुकोवर आहे. जीवनात कर्म प्रामाणिकपणे केलं तर ती सेवा ईश्वर चरणी समर्पित होतेच का? तुकोबारांनी सांगितलं, मनात दृढ निश्चय असेल तर का शक्य होऊ शकत नाही. भैरवी अभंगाचं शेवटचं चरण. निश्चयाचे बळ निश्चयाचे
नाही तुझा अनुभव नाही तुझा आश्रमातया कधी येशील ही माझी कामना रामा रघुनंदना रामा रघुनंदना आना कारण अभ्यास तुका म्हणे प्रयत्ने वाळूचे कन रगडिता तिलही गळे ओले मुळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी प्रयत्न करत राहा माईबाप. यशाचं शिखर गाठण्यासाठी परिस्थितीची नाही तर मनस्थितीची गरज असते. पराभवाची कारण देऊ नका, शोधून तयारीला लागा. आज UPSC मध्ये MPSC मध्ये सगळा UP बिहारचाच भरणा आहे. सगळे कलेक्टर तिकडचेच आहेत. क्लास 1 क्लास 2 ऑफिसर आहेत तिकडचे सगळे मुलं. सगळे आज UPSC MPSC मध्ये सारा UP बिहारचा भरणा आहे. काही दिवसांनी UPSCचा अर्थ फक्त UP असाच होऊन जायचा. वास्तव भयानक आहे आमच्या महाराष्ट्राचं. सगळे जर क्लास 1 ऑफिसर तिकडचेच आहेत. ते लेकरं स्वतःला 2-2 वर्ष खोलीत कोंडून घेतात विद्यार्थी स्टडी रूम मध्ये.
लग्न नाही, भावाचा बर्थडे नाही, काही नाही, काही नाही. 2-2 वर्ष स्वतःला खोलीत कोंडून घेतात, अहोरात्र झगडतात. 2 वर्षाच्या नंतर ज्यावेळी रूमच्या बाहेर येतात, अख्खा जिल्हा त्यांना वेलकम करतो. क्लास 1 होऊन येतात, कलेक्टर होऊन येतात, अख्खा जिल्हा सॅल्यूट करतो त्यांना. सगळे जर क्लास 1 तिकडचे, तर मला प्रश्न पडतो, आपल्या महाराष्ट्रातले मुलं नेमके गेलेत कुठं? आपल्या महाराष्ट्रातले पोरं, भाऊचा बड्डे आहे भावाचा, गावाची जत्रा, म्हसोबाची यात्रा, हळदी, वराती, मग शोध चालू होतो गावचा मायकल जॅक्सन कुठं गेला. बरं, डान्स याचा असा अर्धा तास नाचतो बिचारा, 2 दिवस जागचा उठत, काय फॉर्म्युला आहे मला अजून कळाला नाही. अर्धा तास नाचतो तो, 2 दिवस जागचा उठतच नाही. मला प्रश्न पडतो, हा दुसऱ्याच्याच वरातीत नाचत राहील, याची वरात निघायची कधी? अजूनही प्रत्येक गावागावात सर्वे करा तुम्ही. 25च्या पुढचे 35च्या आतले पालकं लावून टेम्पू सापडतील नवरदेव लग्नाचे. एक मुलगा म्हणे, ताई एवढं फिरताय तुम्ही, एखादी पोरगी तरी आणा राव शोधून, सोयरीकच जुळाना. म्हणलं आम्ही त्या भानगडीत पडत नाहीत, केलं तर देवाने केलं, वाईट झालं तर महाराज लोकांनी केलं. पण म्हटलं, दादा तुझं वय किती? तो म्हणे 42. म्हणलं, राहिले 8 वर्ष, कशाला बट्टा लावून घेतोस? राहिलेत किती भल्या माणसा. अजूनही लोक माग आहेत मामाची. ज्याला मामा आहे त्यांनी जीव लावा, तरी पोरगी असेल तर ठीक, चुलत मामाची, मावस मामाची. खऱ्यानं सांगा, 10 वर्षापूर्वी लोक गुरु मामाला विचारित तरी होते का? आता गुरु मामाची. आणि हा स्टॉक खतम झाला म्हणजे जाणार कुठे? पूर्वी लोक देवाधर्माला जनावर सोडायचे, अजून 10 वर्षाने नाही माणसं सोडले ना तर मग बोला. आमचे थोरले चिरंजीव म्हसोबाला दान करण्यात येत आहेत. भाविकांनी महाप्रसादाचा, साधू झोपडीत घुसत आहेत. अगर लडकियां न होगी दुनिया परेशान, गलिया सुनसान, तन्हा इंसान न जानो ना जान, हर तरफ जय हनुमान. ही परिस्थिती आपल्यावरती येऊ नये असं वाटत असेल. राग यावा गड्या, खरं रात्रीतून प्रगती व्हावी. राग यावा, सुटाबुटातले कपडे घालून लोकाची 8 तास गुलामगिरी करण्यापेक्षा स्वतःचे मळलेले फाटके तुटके घालून स्वतःची चहाची एखादी टपरी टाका. स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केलेला मला कधीही मान्य राहील. लाचारीच्या यशापेक्षा स्वाभिमानाचं अपयश मनात पचवायची तयारी ठेवा. लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. मंजिलें तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होती है. निश्चयाचे बळ का म्हणे तिची फळ, हेच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझ्या झालेली सेवा. सर्व संत महंतांच्या, ज्ञानोबा तुकोबरायांच्या, पावन हनुमान मारुती रायाच्या, सर्व श्रोते सज्जनाच्या चरणी समर्पित करून, ज्यांच्यामुळे सेवेची संधी प्राप्त झाली, आपल्या परिसराचं वैभव आणि गावचे भूमिपुत्र, गान कोकिळा स्वरकंठ भूषण, गायनाचार्य, संगीताचार्य तथा युवा कीर्तनकार परम आदरणीय दादासाहेबजी महाराज पाटील यांच्यामुळे येण्याची संधी लाभली या ठिकाणी. महाराजांनाही धन्यवाद. त्यांचे सर्व विद्यार्थी वृंद असतील, सर्व एवढे चौरंगी चिरे महाराजांनी घडवलेत. एकदा त्यांच्या कर्तृत्वासाठी जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे ज्ञात अज्ञात सर्वजण मंडळी, आदरणीय अर्जुन महाराज असतील, सर्व बाल विद्यार्थी मंडळी, सर्वांच्या या ठिकाणी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर